विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे चालू घडामोडीचे 10 प्रश्न जे आहेत या 10 प्रश्नांचं विश्लेषण देणार आहोत किंवा हे विश्लेषण करणार आहोत। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो काय प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे। कुठेही जाऊ नका, व्यवस्थित हे लेक्चर तुम्ही अटेंड करा। काय म्हटलंय बघा, जागतिक सी फूड काँग्रेस 2026 या सी फूडचं जे काय आयोजन आहे हे आयोजन नेमकं कुठे करण्यात आलेलं आहे ते सांगायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सी फूड म्हणजे काय, तर समुद्रामध्ये जे जीव असतात किंवा जे प्राणी असतात, जी पर्यावरणाचं जे वैभव आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काय म्हणजे बहुविविधता आहे तिला टिकून ठेवायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल। आणि अशा प्रकारचं जे काय सी फूड काँग्रेस जे आहे या योजनेचं, या उपक्रमाचं आयोजन नेमकं कुठे झालं आहे तर हे चेन्नईला झालेलं आपल्याला बघायला मिळतं बघा। ओके, म्हणून लक्षात राहू द्या। आपण नंतरचा प्रश्न समजून घेऊ बघा, महिला प्रीमियर लीग 2026चा, तर या महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं आहे अशा प्रकारचा तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल। म्हणून हा प्रश्न चांगला करा आणि याचं उत्तर काय असणार आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला संघाचा कर्णधार कोण आहेत, मला त्यांचं एकदा नाव सांगा, कमेंटमध्ये द्या त्या महिला कोण आहेत म्हणून। बघा, 35वी किशोर व किशोर सब ज्युनियर त्याला म्हटलं जातं, राष्ट्रीय खो खो स्पर्धा आहे जी 2025-26 या वर्षामध्ये ती पार पडलेली आहे। आणि या स्पर्धेचं जे काय आयोजन आहे हे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं, कुरुक्षेत्र या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि हे जे कुरुक्षेत्र आहे हे हरियाणा राज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं। आणि असाही प्रश्न आपल्याला परीक्षेला येण्याची शक्यता आहे। ओके, आपण पुढे जाऊयात। बघा काय म्हटलंय, 35वी किशोर व किशोर सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 मध्ये किशोर मुलीच्या गटामध्ये, बरं का, कुणाच्या गटामध्ये, मुलीच्या गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलंय अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल। तर मुलीचा गट जर तुम्ही समजून घेतला किंवा मुलीचा संघ जर समजून घेतला तर महाराष्ट्र संघाने काय केलेलं आहे, या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे। आणि असाच प्रश्न मुलांच्या संदर्भामध्ये देखील येईल की 35वी किशोर व किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 मध्ये पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये किशोर मुलांच्या गटाचे विजेतेपद कुणी पटकावलं, तर ते मित्रांनो प्रामुख्याने ओडिसा या राज्याने पटकावलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। आपण पुढे जाऊ, नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलंय, तर एशियन रायफल्स जे आहे, एशियन रायफल्स अँड पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2026ला या चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे झालं, तर हे आयोजन मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट, तर एशियन रॉयल्स अँड पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक कुणी जिंकलेलं आहे, तर ते सुवर्ण पदक जे आहे ते ईशा सिंग यांनी जिंकलेलं आहे। कुणी जिंकलेलं आहे, ईशा सिंग यांनी जिंकलेलं आपल्याला बघायला मिळेल। पुढे 2026च्या गान तपस्विनी मोगूबाई कर्डीकर पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार कुणाला देण्यात आला, तर हा जो पुरस्कार आहे हा पद्मा तलवलकर यांना मिळालेला आहे। पुढे आपण जाऊयात, लक्ष द्या, विंग्स इंडिया 2026 मध्ये या वर्षातील सर्वोत्तम विमानतळ जे आहे ते कोणतं सर्वोत्तम विमानतळ आहे, तर ते दिल्ली विमानतळ हे जे आहे हे सर्वोत्तम आहे। आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या संचालक मंडळावर मानव संसाधन, ज्याला आपण ह्युमन रिसोर्सेस असं म्हणूयात, आणि या ठिकाणी एक म्हणजे संचालक म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर निवेदिता दुबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे जे काय प्रश्न आहेत या
प्रश्नांचा सर्व जो आढावा आहे या ठिकाणी आपण घेतलेला आहे। याचा चांगला अभ्यास करा, याच्या मायक्रो नोट्स बनवा, कीवर्डमध्ये याला नोट डाऊन करून टाकायचं आणि हे वाचत राहायचं, ठीक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आजचे प्रश्न पूर्ण केलेले आहेत। परत एकदा उद्याच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत, तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास चांगला करा। थँक्यू, धन्यवाद।